खरं तर तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की जेव्हा नवीन शिंदे गट म्हणजे शिवसेना आपला पक्ष तर तेव्हा कुडाळ तालुक्यातून प्रवेश करणारी मी एकमेव महिला होती. आणि महिला म्हणजे नुसतं महिला म्हणता येणार नाही, तर कारण माझ्याकडे मी 2 सक्सेस निवडणुकीत उभी राहिलेली आणि निवडून पण आलेली होती. शिवाय माझ्याकडे शिवसेनेच्या सगळी पदं म्हणजे उपविभाग, विभाग प्रमुख, उपतालुका, तालुका आणि उपजिल्हापद हे उबाटाची एवढी पदं होती. आणि जेव्हा मी शिवसेनेत प्रवेश केला शिंदे गटामध्ये, तेव्हा माझ्याकडे जिल्ह्याचं पद दिलं गेलं. आणि ते जिल्ह्याचं पद असताना, तिथे कार्यरत असताना म्हणजे मी बरंचसं काम केलेलं आहे. माझ्याकडे 5 तालुके होते. 5ही तालुक्यात माझी संघटना वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं होतं. आत्ताच्या घडीला विचार करता म्हणजे तेवढं माझं काम पण राहिलेलं नाही. आणि जर ही आत्ताची वस्तुस्थिती बघता आम्हाला असं वाटतं, म्हणजे मला म्हणण्यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, की इथे खरंच काही वाव मिळत नाहीये काम करण्यासाठी. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. आमदारांबद्दल मला आमच्या निलेश राणे साहेबांच्या बद्दल मला खूप अभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. पण इथे इतर जर काही बघायला गेलं तर तसा काम करण्याला वाव मिळत नाही. संघटना वाढीसाठी ही वाव मिळत नाही, कारण आम्हाला विचारात घेतलं जात नाही. आणि ह्या सगळ्याला म्हणजे इथे थोडं गुदमरल्यासारखंच होतंय मला, कारण मला संघटना वाढवण्यासाठी मला खूप प्रयत्न केले पण आणि करायचे पण होते. पण जर म्हणजे सरळ डावललं जात असेल तर इथे म्हणजे खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो. आणि त्याच्यामुळे मी या पक्षातून आणि पदावरून मी निवृत्त होण्याचं ठरवलेलं आहे. आणि प्रेस घेण्याचं कारण की म्हणजे हे ह्यापूर्वीच मी ठरवलेलं होतं, पण आत्ताची वस्तुस्थिती बघता की आत्ताच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचं जे काही म्हणजे जे ठरवलं गेलं, जो फॉर्म्युला ठरवला गेला, तर त्याच्यातही मी नाराज आहे. कारण तेंडोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तसाच पिंगुळी हा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना तिथे भाजपला सीट सोडली गेली. आणि त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे नाराज होण्यामागचं तेही कारण आहे. आणि ह्या सगळ्या कारणामुळे मी आज पक्षातून म्हणजे शिंदे गट शिवसेनेमधून मी आज बाहेर पडत आहे. त्याचबरोबर माझ्याकडे असलेलं ओबीसीचं जिल्हा प्रमुख पद त्यालाही मी राजीनामा देत आहे. ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे ज्यांनी मला साथ दिली, म्हणजे जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा कुडाळ तालुक्यातील 78 गावातून मी एकमेव महिला होती प्रवेश करणारी. नाही त्याच्यानंतर ज्या लोकांनी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी, त्याच्यात मी प्रामुख्याने नाव घेईन ते वाडीवरवड्याचे सीताराम चव्हाण, जे बाळासाहेब आपले आदरणीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या वेळी शिवसेना प्रमुखचं काम ज्यांनी केलेलं आहे ते सीताराम चव्हाण, त्यांनी मला पहिला सपोर्ट केलेला होता. आणि त्याच्यानंतर माझ्या मतदारसंघातील बरेच कार्यकर्ते, त्याच्यात आपले माड्याचवाडीचे गडकरी असतील किंवा इतर काही बरेच कार्यकर्ते आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही, कारण सगळ्यांची नावं घ्यायला तेवढा तुम्हालाही वेळ नाहीये. तर ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं खरंच मी मनापासून ऋणी आहे आणि कायम ऋणी राहीन. तसंच मी माझ्याकडे जिल्ह्याचं पद निभवताना जे खारेपाटणचे गुरव असतील किंवा देवगडचे कार्यकर्ते असतील किंवा इतर सगळे म्हणजे कणकवलीचे जे तालुका प्रमुख, इवन वैभववाडीपासून रावराणे असतील, तर ह्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं. बबन शिंदे असतील किंवा राजा गावकर असतील, म्हणजे ह्या सगळ्यांनी, विश्वास गावकर आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांनी. आणि महिलांमध्ये नीलम शिंदे असतील किंवा सरिता राऊत असेल, की ह्या सगळ्यांनी म्हणजे बऱ्याच महिला आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, सॉरी माफ करा. पण ह्या सगळ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं आणि संघटना वाढीसाठी मदत केली. आम्ही तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, इवन शिवसेनेचे सगळे म्हणजे सगळे घटक म्हणजे विभाग प्रमुख पासून आम्ही बांधणी केलेली होती. आणि ह्या सगळ्या कामामध्ये ज्यांनी मला मदत केली त्यांची मी कायमची ऋणी राहीन, कारण त्यांचं मला आदरानेच कायम नाव घ्यावं लागेल. कारण जेव्हा काही नसताना, कसलंही अस्तित्व नसताना ह्यांनी मला मोलाची साथ केलेली आहे, मोलाची साथ दिलेली आहे. तर त्यांच्यासाठी खरंच मी परत एकदा कृतज्ञता व्यक्त करते. आणि आज माझ्या पक्षाचा म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा, ज्या पक्षात मी माझ्या बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि आमच्या शिंदे साहेबांचं कर्तृत्व जाणून, ज्या पक्षात मी किंवा आनंद दिघेंचं साहेबांचं कर्तृत्व जाणून ज्या पक्षात मी प्रवेश केला आणि जिथे प्रामाणिकपणे काम केलं, त्या पक्षाचा आज मी राजीनामा देत आहे आणि त्याचबरोबर माझ्या पदाचाही राजीनामा देत आहे.
दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचं सध्या तरी काही विचार नाहीये. आणि निवडणुकीच्या बाजूने अपक्ष वगैरे लढणार की कसं काय? कदाचित मी 2 दिवसात काही तो विचार करणार आहे. त्याच्यानंतर कळेलच तुम्हाला.